मित्रांनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे अर्ली डिस्चार्ज. अर्ली डिस्चार्ज म्हणजे काय? प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन. त्यालाच आपल्या भाषेमध्ये शीघ्रपतन असे म्हणतात. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये साधारणतः 4 पुरुषामागे एका व्यक्तीला किंवा 2 व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे त्याला त्यांच्या बायका, त्यांच्या फिमेल पार्टनर नामर्द समजतात किंवा त्याला नपुसक असे समजतात. मित्रांनो, ही एक पुरुषांसाठी लागलेला शाप म्हणावा लागेल किंवा मोठी समस्या म्हणावं लागेल. कारण की ज्यावेळेस आपण आपल्या फिमेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध करतो त्यावेळेस ती आपल्याबरोबर शारीरिक संबंध का करते की तिचं शारीरिक समाधान झालं पाहिजे. पण ज्यांना अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये बिलकुल स्टॅमिना नाही आहे, ज्यांचं आतमध्ये घातलं की त्वरित पाणी पडतं, त्याला आपण शीघ्रपतन किंवा अर्ली डिस्चार्ज किंवा PME असे म्हणतो. तर मित्रांनो, आपण आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अर्ली डिस्चार्ज का होतो व आपण काय केलं पाहिजे याविषयी पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक तरंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे. जर तुम्हाला काही असा प्रॉब्लेम असेल, आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला पण आपल्याला गुण आले नसेल, तर आपण फक्त एक वेळी या. कारण की मी सर्वात महत्त्वाची गोष्ट लिंगाची तपासणी स्वतः करतो. रक्ताच्या तपासणी बाहेरील डॉक्टर बोलून रक्ताच्या तपासण्या करून घेतो. ज्यांना सोनोग्राफीची आवश्यकता त्याची सोनोग्राफी करतो. कारण की जोपर्यंत आपल्याला कोणत्या कारणामुळे शीघ्रपतन होत आहे, म्हणजे अर्ली डिस्चार्ज होत आहे हे पाहत नाही, समजत नाही, तोपर्यंत आपण बरे होऊ शकत नाही. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक मेल आहे, मी एक पुरुष डॉक्टर आहे. तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शक्यतो फिमेल डॉक्टरला दाखवू नका. याचं रिझन म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी बोलू शकता तसं तुम्ही तुमची समस्या फिमेल डॉक्टरला सांगू शकत नाहीत व तुम्ही तुमचं लिंग स्वतः फिमेल डॉक्टरला दाखवू शकत नाही. पण तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर एक जेंट्स एका जेंट्सला समजू शकतो. कारण की ज्यावेळेस आम्ही तुम्हाला इथे तपासासाठी बोलवतात किंवा तपासणी करतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला ओपन करून तुमच्या तेथील जो भाग आहे, म्हणजे तुमचं जे लिंग आहे, तिथले जे तुमचं लिंगाच्या खालचा भाग आहे त्याची आम्ही मूवमेंट स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहतो. मूवमेंट समजल्यानंतर नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे हे तुम्हाला आम्ही सांगू शकतो. शक्यतो लेडी डॉक्टरकडे जायला माणूस लाजतो, समस्या सांगायला लाजतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो जेंट्स डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्या. आणि अशा पण जेंट्स डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्या की जो खरंच तुम्हाला खात्रीशीर उपचार करेल अशा. त्याच्यामुळे तुम्हाला लेडी डॉक्टरकडे जायचं जावा, जरूर जावा, पण शक्यतो 99% जाऊ नका. तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने बोलू शकता, जी समस्या सांगू शकता, तसं तुम्ही लेडीला सांगू शकत नाही. तर तुमचा विषय आहे, तुम्ही निर्णय घ्या. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे अर्ली डिस्चार्ज. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या बायकोबरोबर शारीरिक संबंध करतो त्यावेळेस तिचं शारीरिक समाधान होणे खूप गरजेचं असतं. पण अनेक पुरुष हे आतमध्ये लिंग घातलं की त्वरित ढिल्ले पडून जातात, त्वरित पाणी त्याचं बाहेर पडतं. त्यामुळं अनेकांच्या बायका ह्या आपल्या नवऱ्याला तुमच्यामध्ये दमच नाही, तुम्ही इलाज करून घ्या, तुमच्यामुळं माझं शारीरिक समाधान होत नाही. ज्यांच्या बायकांचं समाधान होत नाही, जर काही सर्वच व्यक्ती नाही पण अनेक बायका, मग जर आपल्या मेल पार्टनरपासून जर आपलं शारीरिक समाधान नसेल होत तर ते इतर पुरुषाबरोबर शरीर संबंध करतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोने शरीर संबंध इतर बरोबर केले नाही, तर सरळ सांगतो या उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो, अर्ली डिस्चार्ज याला तुम्ही खरीच गंभीर घ्या. कारण की ज्यांना हा त्रास आहे त्यांचा एक तर समस्या नाश होतो किंवा आपल्या फिमेल पार्टनरचे आपल्याला बोलणे खावं लागतात.
किंवा आपला फिमेल पार्टनर आपल्याला नामर्द समजतो, तर मित्रांनो मर्दाने मर्दासारखं राहिलं पाहिजे आणि आपल्या फिमेल पार्टनरचं आपण समाधान केलं पाहिजे. जर आपण करू शकत नसेल तर आपल्यासाठी खूप मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. तर तुम्हाला जर हा त्रास असेल तर याची कारणे काय आहेत हे प्रथम पाहूया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 4 प्रकार असतात. काहींना सौम्य प्रकारे म्हणजे माइल्ड PMEचा त्रास असतो, काहींना मिडल असतो म्हणजे मध्यम प्रकारात, काहींना सिव्हिअर असतो व काहींना व्हेरी सिव्हिअर असतो. म्हणजेच याच्यामध्ये 4 स्टेज PMEमध्ये असतात. हे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, याचे कारणे काय असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट शारीरिक कारण असू शकतो, लाईफस्टाईल हे कारण असू शकतं व सायकोलॉजिकल कारण असतं. तर मित्रांनो, शारीरिक कारणामध्ये ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे किंवा STD नावाचे म्हणजे गुप्त एखादा रोग आहे, त्यामुळे तेथील जे नर्व असते ते प्रॉपर काम करत नाही, तेथे हायपर सेन्सिटिव्हिटी हे सिव्हिअर प्रमाणात होते. त्यामुळं ज्यावेळेस आपण आपल्या बायकोच्या लिंगामध्ये आपण लिंग घालतो त्यावेळेस एकदा दोनदा मागे पुढे केलं की त्वरित आपलं पाणी बाहेर पडतं आणि पाणी बाहेर पडल्यामुळं आपलं लिंग त्वरित दिल्लं पडून जातं. आपला पार्टनरही समाधान त्याचं होत नाही व आपणही नाराज होऊन जातो. म्हणजेच शारीरिक जर आजार असेल तर तुम्हाला तुमची नर्व खराब होऊन, तेथील स्किन खराब होऊन, तेथील मसल्स खराब होऊन तुम्हाला हायपर सेन्सिटिव्ह खूप सिव्हिअर प्रमाणात होऊ शकते व तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक लोक लाईफस्टाईल खूप चुकीची जगतात. अनेक लोक बाहेरील फास्ट फूड सेवन करतात, अनेक लोक दूषित अन्न सेवन करतात, वेळेवर झोप घेत नाही आहेत, अतिप्रमाणामध्ये करतात. कारण की तुम्ही जर अतिप्रमाणात केलं करताना माणूस सावकार करतो, पण नंतर तो ज्यावेळेस त्याला युरिया बाहेर काढतो असतो फास्ट अतिप्रमाणामध्ये मागे पुढे तिथील स्किन करून आपलं वीर्य बाहेर काढतो. त्यामुळे तिथील नर्व, तिथील स्किन याच्यावर खूप ताण येतो. त्यामुळे अर्ली डिस्चार्जचा त्रास होऊ शकतो. मित्रांनो, झोप घेणं खूप गरजेचं आहे. परमेश्वराने झोप ही दिली का? कारण की तुमचे जे बॉडीचे जे मेकॅनिझम आहे हे व्यवस्थित सुरळीत चाललं पाहिजे. किंवा झोप झाल्यानंतर तुमचं डायजेशन व्यवस्थित झालं पाहिजे. कारण की आपलं जे सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन्स असतं हे आपल्या गटमध्येच तयार होत असतं. जर व्यवस्थित डायजेशन झालं तर सेरोटोनिनची लेवल ही खूप चांगल्या प्रकारे तयार होते. त्यामुळे आपला मूड बनतो. झोप घेतल्यामुळे आपलं टेस्टोस्टेरॉन लेवलही खूप चांगली वाढते. त्यामुळे आपल्याला शरीर संबंध करू वाटतात. तर अनहेल्दी फूड खाऊ नका, वेळेवर झोप घ्या, जास्त करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, काही लोकांना मेंटल डिसऑर्डरचे डिसीज असतात. काही लोक अतिप्रमाणात स्ट्रेस घेतात, अतिप्रमाणामध्ये ताणतणाव घेतात आणि त्यांना असं विचार करतात की जर आपण आपल्या बायकोच्या लिंगामध्ये आपलं लिंग घातलं तर त्वरित तर आपलं पाणी बाहेर तर येणार नाही ना, आपलं त्वरित तर लगेच स्टॅमिना संपून जाणार नाही ना, आणि त्वरित आपलं लूज पडणार नाही ना. तर अशामुळेही PMEचा त्रास होतो. मित्रांनो, ही एक गंभीर समस्या पुरुषांसाठी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, आपल्याला असा जर त्रास असेल तर तुम्ही जरूर मला येऊन दाखवा. याच्यामध्ये आम्ही मेडिसिन देऊन हा आजार पूर्णपणे बरा करतो. ज्या पुरुषांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता आहे, झिंकची कमतरता आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हे पाहून त्याच्यावर आम्ही मेडिसिन देतो. आम्ही तुम्हाला नेमकं समजून सांगतो, कशामुळे झालं हे पाहतो व तुम्हाला आम्ही 100% बरे करतो, म्हणजे बरे करतो. तर तुम्ही अशी अनावश्यक गोष्टी खाऊ नका, वेळेवर झोप घ्या, करू नका. मेंटल हेल्थ चांगली ठेवा. जर आजार असेल त्याच्यावर उपचार घेऊन तुम्ही जर उपचार केला तर तुम्हाला 100% बरं वाटतं, म्हणजे बरे वाटतं. आणि जे डॉक्टर लोक तुमचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करत नाहीत, तुमची सोनोग्राफी करत नाहीत, तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे पाहत नाहीत, तिथे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुमचे तिथे पैसेच वाया जाणार आहेत. असे डॉक्टर लोक तुम्हाला बरं करू शकत नाहीत आणि डॉक्टर लोकांकडे हेल्पाटे घालण्यात मित्रांनो अर्थ नाही. जे डॉक्टर लोक तुम्हाला 100% गॅरंटी देतात
तुमचे पैसे वाया जाणार नाही याची काळजी घेतात अशा डॉक्टर उपचार घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मी एकमेव असा डॉक्टर आहे की तुम्हाला 100% गॅरंटी देतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की माझ्या व्हिडिओमधूनही तुम्हाला समजलं असेल की मी पूर्णपणे इमानदार डॉक्टर आहे. तुम्ही अशा डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊच नका की जो तुम्हाला व्यवस्थित बरं करू शकत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही. मित्रांनो पैशासाठी आपल्याला खूप कष्ट करावं लागतं. आपण कष्ट करून पैसे गोळा करतो, डॉक्टरला नेऊन देतो आणि जर आपल्या रिझल्ट येत नसेल तर हे तुमच्यासाठी ही चांगली गोष्ट नाही आहे. आजकालचे डॉक्टर लोक मित्रांनो खूप कमी इमानदार राहिलेले आहेत. आणि मी स्क्रीनवर मी लाईव्ह बोलतो. मित्रांनो हे माझे व्हिडिओ लाईव्ह असतात. मी कोणती स्क्रिप्ट लिहित नाही. माझ्या डोक्यामध्ये जे असतं मी ते कॅमेरासमोर येऊन सर्व शूट करतो. तुम्हाला जे आहे ती माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वैवाहिक जीवन, आपलं शारीरिक जीवन हे जर व्यवस्थित राहिलं पाहिजे तर शीघ्रपतन याच्यावर उपचार करून घ्या. विनाकारण फालतू कसलेही औषधं खाऊ नका. विनाकारण मोठमोठ्या दवाखान्याचे होर्डिंग्स पाहून, जाहिराती पाहून, मोठा दवाखाना पाहून उपचार घेऊ नका. अनेक लोक न्यूजद्वारे म्हणा, टीव्हीला येऊन म्हणा अनेक मोठमोठ्या गप्पा मारतात, तर रिझल्ट 0. त्यांच्या बोलण्यावर तुम्ही विनाकारण विश्वास ठेवू नका व पैसे घालू नका. जे डॉक्टर लोक ऑनलाईन ट्रीटमेंट करतात याच्यावर तर बिलकुल विश्वास ठेवू नका. कारण की हे बोलण्यामध्ये पटायत असतात, तुम्हाला पटवण्यामध्ये पटायत असतात आणि तुम्ही म्हणजे बोलण्यावर विश्वास ठेवता आणि पैसे गमावून बसता. अनेक लोक म्हणतात की आम्ही साहेब लिंगाची 4 ते 5 इंच साईज वाढून देतो. मित्रांनो असं काही होत नाही आहे. थोडीफार जर सर्जिकल ट्रीटमेंट केली तर बरं म्हणजे थोडीफार वाढू शकते, पण ते तुमच्या जीवावर बितू शकते. त्यामुळे साईज वाढवण्याच्या चक्करमध्ये विनाकारण पैसे खर्च करू नका. तुम्हाला जर खरंच उपचार घ्यायचा असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे डॉक्टर त्र्यंबके म्हणजे मायग्रो उपचार घेणे. तुम्ही माझ्या स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या. खर्च तिथं किती येतो हे विचारून घ्या. प्रत्यक्ष माझी भेट घ्या आणि ट्रीटमेंट घ्या आणि कायमचे बरं होऊन जावा. खात्री देणारा फक्त एकमेव डॉक्टर आहे. तुम्ही इतर डॉक्टरची चर्चा करा, ते काय बोलतात ते पहा. मित्रांनो माझे मेडिसिन हे खूप चांगले असतात. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला दाखवून घ्या. एकही डॉक्टर माझ्या मेडिसिनला नाव ठेवू शकत नाही. कारण की मी जे उपचार करतो हे संशोधन करून कशामुळे प्रभावित झालं हे पाहूनच ट्रीटमेंट करतो. त्यामुळे माझ्याकडं तुम्हाला रिझल्ट येणार. आत्तापर्यंत हजारो पेशंट बरे केलेत. तुम्ही माझ्याकडे बरे होऊन जाणार. तर मित्रांनो आपल्याला हे समजलं असेल की शीघ्रपतन म्हणजे नेमकं काय, म्हणजे झालेली इच्छा म्हणजे काय, PME म्हणजे काय. तर याच्यावर उपचार घ्या, व्यवस्थित झोप घ्या, टेन्शन घेऊ नका, योग्य तो उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे की जर आपण पहिल्यांदा चॅनलवर असाल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व ज्यांनाही प्रॉब्लेम आहे त्यांना इतरांना शेअर करा. तर रजा घेतो. नमस्कार.